नमस्कार मैत्रिणींनो, विद्या एंड श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज पुन्हा मी आले आहे पुन्हा गाडगे ज्वेलर्समध्ये, जे की लोकेटेड आहे विमाननगर येथे। एका ताईंची कमेंट आलेली की ताई गुढीपाडवा स्पेशल लॉंग मंगळसूत्रांच्या व्हरायटी दाखवा। तर आज मी खास गुढीपाडवा स्पेशल लॉंग मंगळसूत्रांच्या अप्रतिम डिझाईनचं कलेक्शन दाखवणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। आज आपण पाहतोय मंगळसूत्रामधले जे लॉंग मंगळसूत्र आहे ते बंचमध्ये टेम्पल ज्वेलरीचे। तुम्ही पाहू शकता हे जे आहेत ना, हे टेम्पलमध्ये कलेक्शन आहे सगळं आपलं पूर्ण। आता आपण गुढीपाडव्यासाठी नवीन कलेक्शन घेऊन आलो। हे वाट्यांमध्ये आहे आणि हे पेंडंटमध्ये आहे। हे कमीत कमी ना बंचमध्ये जर पाहिलं ना 40 ते 50 ग्रामपासून, म्हणजे 4 ते 5 तोळ्यांच्या पुढे हे मंगळसूत्र स्टार्ट होतात। आता हे जे आहे हे याला गोकाक डिझाईनही म्हणतात मंगळसूत्राचे। आता हे तुम्ही बघू शकता सगळं वेट काय आहे। ह्याचं वेट जे आहे ना 56 ग्रॅम आहे, म्हणजे 5.5 तोळ्यांचं मंगळसूत्र आहे। 5.5 मी तेच जसं सांगितलं, 4 ते 5 तोळ्यांच्या पुढे हे मंगळसूत्र तयार होतात। हे कसे भरीव डिझाईन्स असतात, त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडंसं वजन हेवी जातं। ह्याच्यामध्ये हे जे स्टोन आहेत ना, हे पोटा स्टोन असतात, याला पोटा स्टोन म्हणतात। पण याच्यामध्ये तुम्हाला कलर हवा तसा तुम्ही सांगू शकता चॉईसनुसार, पण त्यावेळेस तुम्हाला ऑर्डर द्यावी लागते। रेडीमध्ये तर मोस्टली असा पिंक कलर, रेड कलर असा येतो। जर तुम्हाला वेगळा काही कलर हवा असेल, ग्रीन वगैरे पण येतो, पण मग ऑर्डरने तो तुम्हाला बनवून मिळेल। मंगळसूत्र लेंथ काय आहे त्याची? लेंथ त्याची 30, 32, 34 अशी लेंथ येते। जी आपली मंगळसूत्राची लेंथ असते ना रेग्युलर, तीच लेंथ असते। जर तुम्हाला आणखी एक्स्ट्रा लेंथ वगैरे हवी असेल तर त्याप्रमाणे तुम्ही ऑर्डरने बनवू शकता। आता त्याच्यामध्ये तुम्ही ह्या वाट्यांचंही बघा। वाट्यांचं काय वेट आहे मग? याचं वजन आहे 64 ग्राम। 64 ग्राम। 6.5 तोळ्यापर्यंत हा बसतो। हे जे आहेत हे पिंक कलर आणि व्हाईट कलरचे त्याला मोती लावले ते मोती कसले आहेत? हे मोती आपले नॉर्मल रेग्युलर हो, त्याच्यामुळे त्याचा लुक। आणि त्याचं वेट कसं पकडलं जातं? वेट त्याचं वेगळं राहतं मॅम, म्हणजे हे जे आहे ना नेट वजन आणि ग्रॉस वजन असं दोन्ही वजन मेन्शन असतं बारकोडवरती याच्या। हो का? हां, जे नेट वजन आहे ग्रॉस वजनातून जे काही अदर आहेत हे खडे काळे मणी ते मायनस करून नेट वजन असतं, आणि रेट हा तुम्हाला नेट वजनालाच लागतो। हो ना। आणि त्याच्यात हे छान मणी आहेत ना, एकदम हे जे आहेत ना हे गहू मणी आहेत। छान आहे त्याचा थोडासा वेगळा लुक येतो। गहू मण्यांच्यामध्ये त्यांनी छोटा छोटा गोल मणी सुद्धा दिलाय, तुम्ही बघू शकता। हे जे मणी आहेत ना हे गोल मणी आहेत। या गहू मण्याच्या मध्येही त्यांनी गोल मणी टाकलाय, त्याच्यामुळे थोडंसं डिझाईन वेगळं दिसतंय त्याच्यामध्ये। तर प्रत्येक बंच जर तुम्ही बघितला ना, प्रत्येकाचा बंच वेगळा आहे। कुठलाच बंच तुम्हाला सेम नाही दिसणार। 3 लेअर मध्ये, 4 लेअर 3 लेअर, 4 लेअर। कोणाला मोठा जर हवा असेल तर 5 लेअर, 6 लेअर मध्ये पण तुम्ही करू शकता। आता ते याच्यामधले जे आहेत ते वाटीमणीमध्ये आहेत बघा। वाटीमणीमध्ये पण छान दिसतात। आता हे पण बंच बघा, सगळे बंच वेगळे आहेत। कुठला स्क्वेअर मध्ये आहे, कुठला बंच राऊंड मध्ये आहे। प्रत्येक बंचची डिझाईन वेगळी आहे। कशामध्ये एखाद्या बंचमध्ये गहू मणी आहे तर एखाद्या बंचमध्ये गोल मणी केलाय त्यांनी राऊंड। पण तुम्हाला प्रत्येक मंगळसूत्रामध्ये ना हा स्टोन येणारच आहे। पोटा स्टोन हा जे टेम्पल डिझाईन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पोटा स्टोन येतोच। त्याच्या वाट्या पण बघा किती बारीक काम केलंय। वाट्यामध्ये नाजूक काम आहे आणि एकदम रेखीव काम आहे। खाली जे घुंगरं लावले ते घुंगरे खूप सुंदर आहेत। त्याचं वेट काय आहे मग? याचंही 61 ग्रामचं वजन आहे, म्हणजे 6 तोळ्यापर्यंत बसतो तो। लेंथ रेग्युलर असेल ना? हां, लेंथ रेग्युलरच राहते। 30 इंच, 32 इंच, 34 इंच। छान डिझाईन आहे का? तर कोणाला गोकाक नाही आवडत, टेम्पल ज्वेलरी नाही आवडत, तर कोणी येलोमध्येही घेऊ शकतो। ह्याचं वेट काय आहे? हे 42 ग्रामचं आहे, म्हणजे 4.25 तोळ्याचं आहे।
छान डिझाईन आहेत एकदम टेम्पलमध्ये पण. आणि वाट्यांची पण प्रत्येक वाट्यांची डिझाईन वेगळी आहे. तुम्ही ह्याला पेंडंट पण बसवून घेऊ शकता ज्यांना वाट्या. ज्याला वाट्या नको त्यांना पेंडंट बसवू शकता, ज्याला पेंडंट हवंय त्याला पेंडंट बसवू शकता. छान डिझाईन आहे का. तर हे जे आहेत हे आपले फॅन्सी मंगळसूत्र बंच, फॅन्सी बंच म्हणतात त्याला. जसं आपण मगाशी पाहिलं टेम्पलमध्ये, तर हा येलो गोल्डमध्ये आहे. जे आपलं नॉर्मल रेग्युलर गोल्ड असतं येलो गोल्ड, त्यामध्ये हे आहे. आता याला वाट्या वगैरे दिल्या ते कोणाला वाट्या नको हवे असतील तर पेंडंट लावू शकता. येलोमध्ये पेंडंट छान छान येतात. आता ह्याचे बंच पण बघा, सगळे बंच वेगवेगळ्या डिझाईनचे आहेत. आणि याची वजनही सगळी वेगळी आहेत. दिसायला मोठा दिसतो पण वजन अगदी 4 तोळ्यापासून आहे याचं. हो ना. आता हा जो आहे 41 ग्रामचा, म्हणजे 4 तोळ्यातच बसतो हा पण. हो ना. दिसायला वाटतो मोठा, असा पाहिलं कोणी तर कोणी म्हणणार नाही की हा 4 तोळ्याचा आहे पीस. दिसायला आणि पूर्ण चेन मध्ये, पूर्ण चेन मध्ये. तर हा 4.5 तोळ्यांचा आहे. हा पण बघा छान आहे. याच्यात थोडे काळे मणी जास्त आहेत आणि डिझाईन भरीव केले त्याच्यामुळे थोडा छोटा दिसतो पण छान वाटेल. असा तुम्ही डेली जरी वापरला तरी काही प्रॉब्लेम नाही. आपण मोस्टली मंगळसूत्र मोठं तर कोणी डेली नाही वापरत, पण कधी आला योग घालण्याचा डेली तरी घालू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता हे जे आहेत याचे मणी पण बघा खूप छान आहेत, एकदम छोटे छोटे मणी पण. डिझाईन एकदम छान आहे, बारीक मणी. याची बघा, याच्यात थोडासा लुक मोठा दिलाय वजनाच्या मानाने. मणी पण याचे खूप सुंदर आहेत, अगदी छोटी छोटी बारीक लाईन मध्ये मणी तयार केले ते. वाट्यांचा आकारही वेगळा आहे, म्हणजे ज्या रेग्युलर वाट्या असतात आपल्या गोल वगैरे तशा नाही आहेत. ह्या थोड्या त्रिकोणी शेपच्या वाट्या केल्या ते बघा. आणि त्याच्यावर मीना काम केलेलं आहे. तर हा थोडासा हेवी वेट मध्ये आहे, म्हणजे 6.5 तोळ्यांपर्यंत हा आहे. त्याचा बंच जो आहे ना, त्याच्या बंचवर पण त्यांनी मीना काम केलं. हा बंच बघा किती सुंदर आहे, हेवी छान आहे. याच्या वाट्या पण छान आहेत. किती लेअर मध्ये मॅम तो? हे जे आहे ना 6 लेअरचा आहे. 6 लेअर मध्ये ना. आणि पूर्ण गोल्ड मध्ये. पूर्ण गोल्ड. काळे मणी पण आहेत, त्याला सूट होतील असे. आणि लेंथ पण त्याची जी आहे ना 32 इंच लेंथ आहे, जी आपली रेग्युलर मंगळसूत्राची असते. जर कोणाला जास्त वजनाचा नको हवा असेल तर यामध्ये बघू शकता. हा पण आहे 5-5.5 तोळ्यांपर्यंत आहे. याच्या वाट्या पण खूप सुंदर आहेत. खाली याला लटकन नाही आहेत, प्लेन वाट्या आहेत, पण वाट्यांची डिझाईन बघा तुम्ही, एकदम छान वर्क केलंय त्याच्यावरती. सुंदर आहेत, नाजूक वर्क आहे. त्यातूनच हा एक आहे, हा पण बंच. ह्याचं काय वेट आहे मॅम? याचं वेट आहे 55 ग्राम, म्हणजे 5.5 तोळ्यांचा आहे हा. 5.5 तोळा. तरी पण हेवी वाटतंय. दिसायला छान. पूर्ण चेन मध्ये आहे ना, काळे मणी कमी आहेत आणि पूर्ण चेन आहे. मध्ये मध्ये असे मोठे सोन्याचे मणी आहेत, त्या सोन्याच्या मण्यावरही त्यांनी मीनाकारी केलेली आहे. छान आहे. त्यातूनच हा एक बघा, हा पण वेगळा आहे. याच्या राऊंड मध्येच वाट्या आहेत, वाट्यांवरती डिझाईन खूप सुंदर आहे, एकदम बारीक वर्क केलेलं आहे. हा पण पूर्ण चेन मध्येच आहे. हा 4 लेअर मध्ये आहे. आणि हे जे मध्ये मणी जे आहेत ना, हे वर्टिकल मणी आहेत बघा. डिझाईन किती सुंदर आहे त्या मण्यांची. आणि ह्या वाट्या पण बघू शकता, एकदम छान डिझाईन आहे वाट्यांची. ह्याचं वेट काय आहे? 50 ग्राम, 5 तोळ्यापर्यंत. आणि ह्याची डिझाईन पण वेगळी आहे ना. हा 4.5 तोळ्याचा आहे, थोडासा लाईट वेट मध्ये आहे. 4.5 तोळ्यांपर्यंत आहे. छान आहेत एकदम, पूर्ण गोल्ड मध्ये. छान डिझाईन आल्यात गुढीपाडव्यासाठी. नक्की एकदा शॉपला विजिट करा. हे जे आहेत ना, हे पट्टीमध्ये आहेत बघा. तर पूर्वी कशी अशी ही डिझाईन जास्त चालायची, पट्टी पॅटर्न मध्ये.
आता थोडंसं वेगळं झालं त्यामुळे बनीमध्ये चालतात, पण मोस्टली बरेच लोक आहेत जे पट्टी आवडते त्यांना, ज्यांना लय गोल्ड घाला. हो. जरा अशी जास्त गोल्डची हौस असेल, हो. कमी वजनात मोठं दिसायला हवा असेल ना, तर असं पट्टीमध्ये घेऊ शकता. तर याला ना म्हणजे याचं कस्तुरी मंगळसूत्र म्हणतात याला. हो का? हे जे आहे ना पट्टीमध्ये याला कस्तुरी मंगळसूत्र. तर याचं डिझाईन बघा खूप सुंदर केलं त्यांनी, बारीक बारीक काम. मोराचे पण डिझाईन. हे मोराची डिझाईन दिली आहे. इथे मध्येच मणी वापरले, ते काळे मणी आपले. हे फुल केले त्यांनी. म्हणजे प्रत्येक पट्टीवरती नाही का असं वेगळं वर्क आहे. हो. हे जे आहे ना पूर्ण पट्टीवरती वेगवेगळं वर्क केलं आहे, तुम्ही बघू शकता. हे पण तसंच आहे अगदी. आता याचं वजन जे आहे ना ते 48 ग्रॅममध्ये, म्हणजे कमी वजनामध्ये दिसायला मोठं ज्याला आवडतं ना ते लोक घेतात असं पट्टी वगैरे. म्हणजे 5 तोळ्याच्या पण 5 आतमध्ये. तोळ्याच्या पण आतमध्ये. आता ही जी आहे ना ही थोडीशी जास्त वजनाची, 62 ग्रॅमची, म्हणजे 6.25 तोळ्यापर्यंत आहे. तर पण दिसायला खूप हेवी आहे ना? हेवी दिसेल तुम्हाला, हो. पण ते आहे 6.25 तोळ्याचीच आहे. पण अगदी कोणी त्याला 8 ते 9 तोळ्यापर्यंत हो. वाटेल अशी डिझाईन केलेली आहे त्याच्यामध्ये. एकदम हेवी वाटते. एकदम हेवी वाटते. हा पण प्रकार बघा, ही पण पट्टी खूप सुंदर आहे. डिझाईन अगदी छान केली, एकदम बारीक काम केलंय. आणि त्याच्यामध्ये मध्ये मध्ये फूल जे केलंय त्याच्यामध्येही त्यांनी काळे मणी टाकले ते लुक देण्यासाठी. हो. अगदी छान नाही का पट्टीचा आकार जो आहे तो सुंदर ब्रॉड केलेला आहे. याची लेंथ काय असते मग? याची लेंथ पण एक 34 ग्राम, 28 ग्राम, 30 ग्राम, जसे 28 इंचेस, 34 इंचेस, 32 इंचेस. लेंथ ही जी असते ना मंगळसूत्राची ही रेग्युलरच येते. हो ना? जर तुम्हाला वाढून हवी असेल तर त्याप्रमाणे कस्टमाइज करून ऑर्डर देऊ शकता लेंथसाठी. आणि पट्टी पॅटर्नला मेकिंग चार्जेस कशा? मेकिंग चार्जेस जे आहेत ना पट्टी पॅटर्नला हे 15.5% स्टार्ट होतात. 15.5. हां, जसं त्याच्यावर डिझाईन वगैरे असेल त्याप्रमाणे मेकिंग चार्जेस पण चेंज होतात. हो ना? तर त्यातलंच हा पण बघा, हा पेंडंट सोबत आहे, पट्टीच आहे, पूर्ण पट्टी म्हणतात याला, आणि पेंडंटही आहे. त्याचं वेट काय आहे? याचं वेट 50 ग्रॅम आहे, म्हणजे 5 5 तोळ्यांचा आहे पूर्ण. आता त्यातून आता हे जे थोडासा पूर्वी जास्त चालायचं त्यातून थोडंसं मॉडर्न लुक म्हणून आता हा पण आलाय बघा पट्टीमध्ये. हो. याला कलकत्ती डिझाईन म्हणतात. ही जी आहे ना कलकत्ती डिझाईन, ते ब्लॅक बीट्समध्ये ना हे जास्त. ब्लॅक बीड्स. याच्यामध्ये आतमध्ये ब्लॅक बीड्स वापरलेत, वरती पूर्ण त्याला सोन्याने कव्हर केले. हे जे आहे हे दिसायला अगदी सुंदर. याचं पेंडंट बघा किती नाजूक बारीक कोरीव काम केलेलं आहे याच्यामध्ये. हे कलकत्ती पॅटर्न आहे. हे मोस्टली आपले कलकत्त्याचे कारागीर असतात हो ना? बनवण्यासाठी. खूप कोरीव काम असतं याच्यामध्ये. हे जे पेंडंट आहेत ना खूप छान कोरीव आहे काम एकदम. आहे. हो. एकदम नाजूक त्यातून वर्क कुणाला आहे. असं गोल्ड पट्टी नसेल आवडत तर थोडीशी आपण त्याच्यामध्ये फॅन्सी लुक दिला. हो. हे जे कलकत्ती मंगळसूत्र आहेत ते फॅन्सी लुकमध्ये येतात. आणि ब्लॅक बीट्स पण आहेत हो, त्याच्यात. ब्लॅक बीड्स पण आहेत. छान डिझाईन. ह्याचं काय वेट आहे मॅम? हा 8.5 तोळ्यांचा आहे. 8.5 तोळा. 8.5 पावणे 9 तोळ्यापर्यंत बसतो. हा 88 ग्रॅमचा आहे आणि हा जो आहे हा 78 ग्रॅमचा आहे. म्हणजे पावणे 8 तोळ्यापर्यंत हा बसतो, हा पावणे 9 तोळ्यापर्यंत हो. बसतो. पट्टी पॅटर्नमध्ये पण छान छान व्हरायटी आहे. सुंदर आहेत एकदम. हे टेम्पलमध्ये आहे, गोकाक डिझाईन म्हणतात त्याला. हे गोकाक डिझाईन का म्हणतात त्याला, हे जे आहे ना हे जे साऊथ इंडियन प्रकारने, साऊथमध्ये जो गोकाक हे गाव आहे तिथे जे कारागीर असतात ना, हो का? हो, त्या गोकाक गावामुळे याला गोकाक डिझाईन पडलं. हो का? हो. आता हे बघा, हे पूर्ण काम जे आहे ना पाना फुलांच्या डिझाईनमध्ये केलेलं असतं. तिकडे जे मंदिरं असतात त्याचे जे कळस वगैरे असतात बघा असे, हो. त्या कळसाला जे डिझाईन्स वगैरे असतात त्याप्रमाणे हे डिझाईन केली जाते त्याच्यावर. अगदी एकदम बारीक वर्क असतं, नाजूक एकदम. नाजूक वर्क असतं. हे जे आहे ना पोटा स्टोन आहे त्याच्यामध्ये. त्याची वाटीमध्ये पण बघा किती सुंदर आहे. हो. अगदी छान वर्क, पाना फुलांनी असं भरगच्च असं वर्क केलं आहे. हे थोडंसं भरीव डिझाईन असते त्याच्यामुळे वजन थोडंसं जास्त जातं, पण घातलं ना खूप हेवी लुक देतो हा हो. मंगळसूत्र. काळे मणी अगदी वापरते याच्यामध्ये, पूर्ण चेनचा वापर केला आहे बघा. हो. आणि ही जी डिझाईन्स आहे मणी याच्यामध्ये गहू मणी वापरले आणि आपले छोटे गोल मणी पण वापरले. हो. गहू मणी पण बघा, गहू मण्यांची डिझाईन अगदी सुंदर आहे.
याची हाईट पण तुम्हाला 32 इंच, 34 इंच, 36 इंच तुमच्या आवडीनुसार तुम्ही हाईट पण करून घेऊ शकता. रेडीमध्ये तर आपल्याकडे नॉर्मली 32 ते 34 इंचमध्ये येतात. तुम्हाला जर हाईट जास्त हवी असेल तर तुम्ही ती हाईट वाढवू शकता. त्याचं वेट काय आहे ना? हा जो आहे ना 8 तोळ्यापर्यंत. झुमके पण त्याच्यासोबतच आहेत का? त्याच्यासोबत नाही, झुमके वेगळे आहेत. फक्त मंगळसूत्राचं वजन 8 तोळ्यापर्यंत आहे. आणि जे झुमके आहेत ते 2 तोळ्यांचे आहेत. म्हणजे असं टोटल 10 तोळ्यापर्यंत सेट बसेल. हो का? हा पण बघा टेम्पलमध्येच आहे. हा थोडासा मोठा आहे. वजन याचं 10 तोळ्यापर्यंत आहे. 100 ग्रॅमपर्यंत वजन याचं. याच्यामध्ये पण बघा सगळी डिझाईन पूर्ण वेगळी केलेली. हा जो आहे ना इथे गहुमणी वापरले ते हे डिझाईन इथे पूर्ण वेगळं केलं आहे. हो. हे बंच पण बघा पूर्ण वेगळं डिझाईन आहे याच्यामध्ये. वाटा पण खूप सुंदर आहे त्याच्या. वाटा एकदम नाजूक काम केलं आहे त्याच्यावरती. हे जे आहेत हे पण पोटा स्टोन वापरले ते आधी पोटा स्टोन बसवून त्याच्यावरती सोन्याने पूर्ण त्याला कवर केले बघा. इतकं छोटं नाजूक काम केलं का तर ते स्टोन पडावे नाहीत म्हणून. कारण स्टोन पडलं की परत लूक निघून जातो. त्याच्यामुळे स्टोन पडू नये म्हणून त्याला पूर्ण सोन्याने वरतून कवर केलेलं आहे. आपण पोटा स्टोन अगदी उठून दिसतो. हे डिझाईन बघा छान डिझाईन आहे. एकदम सुंदर वाट्यांचं वर्क आहे बघा. हे मणी पण छान आहेत आणि अशी थोडीशी पसरट आहे जशी ज्यामुळे आपण ज्यावेळेस घालतो ना त्यावेळेस असं मध्ये रुंदीला छान दिसतो. तो असा एकदम जुळून येत नाही. जसा पेंडेंटचा असा समोर दिसतो हा थोडासा असा पसरट दिसतो. त्याच्यामुळे घातल्याला खूप छान सुंदर येतो त्याचा. छान डिझाईन आहे एकदम. हा झुमका एक 22 ग्रॅमपर्यंत आहे बघा. म्हणजे 12 तोळ्यापर्यंत तुम्हाला हा पूर्ण सेट बसेल. झुमका आणि मंगळसूत्र. झुमक्याचं पण डिझाईन खूप सुंदर आहे. हो. हेवी झुमका आहे. असं सेट करून फक्त तुम्ही सिंगल जरी मंगळसूत्र घातलं तरी खूप सुंदर दिसतो. बाकी काहीच घालायची गरज पडत नाही. छान लुक येतं एकदम. ह्याची लेंथ किती आहे मग? याची लेंथ 34 इंचेस आहे. 34 इंच. छान आहे ते एकदम. नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा. आणि तुम्हाला PNG ज्वेलर्समधलं कुठलं कलेक्शन पाहायला आवडेल ते मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.